नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. सिद्धक्षेत्र कुंथलगिरी येथे वृक्षारोपण 108 नारळ रोपांची लागण. आचार्य वर्धमान सागर महाराज यांच्या सल्लेखनाचे औचित्य. झाड हे स्वयंघोषित असून ते विविध मार्गाने परपोषित जीवांचे जीवन फुलवते. अशा या परोपकारी झाडांची लागवड करीत नैसर्गिक चैतन्य निर्माण करावे असे आवाहन करत सिद्धक्षेत्र कुंथलगिरी येथे सन्मती संस्कार मंचच्या 200 संघटक संघटिकांनी 108 नारळ रोपांचे वृक्षारोपण केलं. संस्थापक सुरेश चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 20 वर्षात या सिद्ध क्षेत्रावर विविध जातीच्या फळांचे वृक्षारोपण केलं आहे. ती हिरवीगार झाडे आज डौलदारपणे डोलत आहेत. आज आपण तासभर प्राणवायू विकत देणाऱ्या वैद्यकांना देव मानतो, तसे एक पाऊल पुढे जाऊन आयुष्यभर मोफत प्राणवायू देणाऱ्या झाडांबाबतही आपण ऋणात असले पाहिजे. खरं तर झाड हे स्वयंपोषित असून ते विविध मार्गाने परपोषित जीवांचे जीवन फुलवतात. अशा या परोपकारी झाडांची लागवड करत नैसर्गिक चैतन्य निर्माण करण्यासाठी पुढे यावे. वृक्ष लागवड केलीच नाही तर पावसाचे पाणी अडवता येणार नाही, विहिरी कोरड्या पडतील, कूपनलिका बंद पडतील, भूतलावर पाणीच राहणार नाही, तर शासनाच्या पाणीपुरवठा योजनेला कुठलाही अर्थ राहणार नाही. यासाठी वृक्ष लागवडीत भर टाकणे काळाची गरज आहे. वृक्ष लागवडीमुळे केवळ पाणीच नव्हे तर जमिनीची धूप थांबेल, प्राणवायू मिळेल आणि पर्यावरणाचा समतोलही साधता येईल. संतोष दोशी म्हणाले, वृक्ष लागवड केलीच नाही तर पावसाचे पाणी अडवता येणार नाही, विहिरी कोरड्या पडतील, कूपनलिका बंद पडतील, भूतलावर पाणीच राहणार नाही. वृक्षारोपण करून त्यांना टँकरद्वारे सन्मती संस्कार मंचच्या माध्यमातून संघटनेने पाण्याची व्यवस्था केली. तसेच मंदिर कमिटीच्या माध्यमातून त्या झाडांना तात्काळ ठिबक सिंचनातूनच पाण्याची व्यवस्था केली. सर्व संघटक संघटिकांनी परिश्रम घेतले. अर्चना गांधी यांनी स्वागत केले, अनिता कर्वे यांनी प्रास्ताविक केले, कविता जैन यांनी सूत्रसंचालन केलं, पद्मजा शहा यांनी आभार मानले, सुरेश मानगावे, शांतीनाथ पाटील, शशिकला कोथळी, अभिषेक पाटील, सचिन यड्रावे, सुरेश उदगावे, सर्व संघटक संघटिका यांनी 2 दिवसाच्या धर्मसंस्कार शिबिराचे तसेच वृक्षारोपणाचे नियोजन केलं. यावेळी आचार्य वर्धमान सागर महाराज म्हणाले की वृक्षारोपणाबरोबर धर्म प्रसार, प्रचार व रक्षणासाठी नेहमी सुरेश चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली सन्मतीचे सर्व घटक गेली 20 वर्ष तळागाळात जाऊन काम करत आहेत. अशीच निस्वार्थ सेवा करा आणि सेवेचे सेवेकरी व्हा. पर्यावरणाचे रक्षण करा. स्वाध्यायाचा मूलमंत्र जपा. मुनी माताजींच्या सह आई वडिलांची सेवा करा. सर्व मुनी माताजी यांच्या आहार विहार संरक्षणासाठी गावागावातून लोकांनी पुढे यावे असे सांगून सर्वांना आशीर्वाद दिला. साथ आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.